नमस्कार मित्रांनो, विघ्नेश गोरे यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे. तर आजचा आपला ब्लॉग असा आहे की आज आहे नवी मुंबई मानाची पालखी म्हणजेच जुईनगरची पालखी आपल्या एकविरायची. बघा आता आम्ही निघालो आहे. तर आता मी जुईनगरला पोहोचलो आहे. तर जस्ट आता स्टेशनच्या बाहेर आलो आणि पालखी आम्हाला समोरच भेटली. कारण की पालखी सकाळी निघते, लवकरच निघते, काहीतरी 8:30-9ला. आता वाजलेत काहीतरी 10:30 वाजलेत. तर आता आम्ही पोहोचलो जुईनगरला. तर पालखी कशी काय असते ते तुम्हाला दाखवतो. तर आज ही पालखी 5 जानेवारी दिनांक 2024 रोजी जुईनगर ते श्री क्षेत्र कार्ला गडावर येथे प्रस्थान करणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. आम्ही तर इथे पोहोचलो या गार्डनमध्ये. या गार्डनमध्ये बघा पालखी आलेली आहे. तुम्हाला दाखवतो काय ते कसं काय हाय. आपण इथं पोहोचलेलो. आता ड्रोन शॉट बघितला असेल तुम्ही. तर आता आपल्याला भेटलाय रविदा भेटला आपल्याला. तर तुम्हाला भेटतो रविदा भेटला. हो का रविदा, नमस्कार. मी नवीन केले मुलासोबत वडील पण आहे. मग तुम्ही असे कॉन्टेंट तुम्ही द्या ना लोकांना की आपल्या शहरामध्ये ऑटोमॅटिक आले पाहिजे. आणि जसं तुम्ही आता मला आम्हाला सपोर्ट केला ना तसं या लोकांना देखील सपोर्ट करा, मुलगा आणि पप्पा. तर दादा आपल्या एकविराईच्या पालखीचं काय कसं काय नाही. मी दरवर्षी म्हणजे मला सगळं 14 वर्ष आहे. आणि माझं कसं बँड आणि जे आर्टिस्ट माझा नाता आहे. 8 वर्ष मी त्याची शूट मी तयार होते ना. आता मी माझं दाखवू शकत नाही ब्लॉगमध्ये की मी नाचत असतो शूट करताना. जर कुठे जर समजा पार्ट हल्ला ना तर तुम्ही समजा की मी तिथे नाचलो आहे. तर मी एवढा वेडा आहे त्यांच्यासाठी बँडसाठी. तर 16ला तुम्ही बघितला आता जेव्हा चॅनलवरती बघितला असता आमच्या मायावर चॅनलवरती बघतील. खूप धमाल असते, खूप धमाल असते. आशीर्वाद होते असेच पाठिंबा आपले कृपया सर्वांनी बाजूला हा जो इव्हेंट करायचा आहे तो इव्हेंट त्यांना यशस्वीरित्या
A few moments later. तर मित्रांनो आता आपण पोहोचलो आहे एल पी रोड म्हणजेच नेरूळला. तर आता आपली पालखी पाठीच आहे. आता एल पी रोड जिथून चालू होतो ना तिथं आपली पालखी थांबली. तिथं सगळे आता पदयात्री येत आहेत आणि जे बाकीचे आहेत ते लोक पण येत आहेत. तर आम्ही आलो आहे पुढं. तर तुम्ही याला ओळखत असाल, आपल्या मागच्या ब्लॉगमध्ये पण होता. जर तुम्ही ब्लॉग नसेल बघितला असेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो. तर तो ब्लॉग जाऊन बघा आणि कसा काय वाटला तो कमेंट करा. आणि हा ब्लॉग पण आवर्जून बघा. तर हा होता आणि याचे बाकी मित्र पण होते, पण त्यावर्षी काय कारणास्तव ते आले नाही ना. ते जरा एक्झाम आहे, काही कारण जॉबला सुट्ट्या वगैरे नाही, त्याच्यामुळे ते आले नाहीत. आम्ही नक्की चालू विघ्नेश भाई भेटलाय. त्या दिवशी त्याला फोन केला, एक दिवस 7-8 दिवस अगोदर फोन केला. विघ्नेश आश्चर्य करत होता आहेस, आणि मग अशी मी ग्राउंडवर होता त्याला फोन केला तर मी कॉलेजवर भाई भेटलाय आणि चालू पुढे पुढे चालत. मागे पण आहेत आपले 2 मित्र. तर आम्ही चौकात चालत चालले पुढं. आता आम्ही जातो जरा पुढे. ते कापला डी वाय पाटील स्टेडियमच्या इथे. जस्ट आता आम्ही पोचू थोडं पुढे, जरा कुठेतरी हॉल्ट बघू सावलीमध्ये आणि मस्तपैकी बसू आणि जे काही काम आहे ते करू. आणि मग थोड्या वेळानंतर तुम्हाला भेटूया ब्लॉगमध्ये. जिथं चालू होईल पालखी येईल तर तुम्हाला पालखीचं पण दर्शन देईन जवळून. तर चला सोबतच राहा ब्लॉगमध्ये. ब्लॉग पूर्ण एन्जॉय करा. कसं वाटेल काय वाटेल नक्की कमेंट करून सांगा. चला भेटूया. 1 hour later. Much later. सो मित्रांनो आता आपण आलो आहे हॉल्टवर पहिल्या. तर आता आपण जेवायसाठी थांबलो आहे हॉल्टवर. पनवेल खांदा कॉलनीला काहीतरी हॉल्ट आहे. तर पहिला आपला हॉल्ट होता इथे जेवायचा. त्याच्यानंतर मग इथून आपली पालखी निघेल सगळे जेवण झाल्यानंतर. आणि मग आता वाजलेत काहीतरी 4:45 वाजलेत. 4:45 आत्ताशी आम्हाला जेवायला भेटले. तर आता आम्ही जेवण घेतले. बघू शकता जेवायला काय काय आमच्याकडे. या आणि मग भेटूया तुम्हाला परत एका ड्रोन शॉटनी. A few moments later.
खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.